नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, तर मी आता एक अनुभव शेअर केलेला आहे. सद्गुरू प्रसाद महाराजांचा मला आलेला अनुभव आहे आणि गुरुमंत्राची एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. गुरु आणि शिष्याची ती पण तुम्ही नक्की ऐका. आणि मी कालच गुरुमंत्र घेतला सद्गुरू प्रसाद महाराजांचा आणि खरंच गुरु करणं खूप गरजेचं असतं. गुरुमंत्र घेणं खूप गरजेचं असतं. गुरु माऊली आपलं खरंच खूप छान आपल्याला सत्याच्या मार्गावर नेत असते, आपल्या जीवनाचं सार्थक करत असते, आपल्याला मोक्ष प्राप्त होतो तो गुरुमुळे. आपला गुरु जो आहे तो आपल्याला देवापर्यंत नेण्याचा मार्ग असतो. तर गुरु हा खरंच खूप श्रेष्ठ आहे. गुरुशिवाय आयुष्यात मोक्ष नाही. तर खरंच गुरु करणं गरजेचं आहे. आणि तुमच्याही आसपास तुमच्याही याच्यात कुणी चांगले गुरु असतील तर तुम्ही नक्की करा. कारण महाराज पण सांगतात गुरु करा पण सद्गुणी गुरु करा. म्हणजे जो खरंच गुरुची पात्रता तशी पाहिजे तोच गुरु करा. तसं तर गुरु म्हणजे गुरु असतो. गुरु हा श्रेष्ठच असतो. याची आपण मोल लावू शकत नाहीत. आणि सर्व गुरु श्रेष्ठच असतात, त्याच्याबद्दल नाही. आणि पण त्या गजानन महाराजांची पण एक गोष्ट आहे त्या भागी ठाकरेंची, ते पण ऐका. म्हणजे गुरु तसा पाहिजे, त्यांच्यात सामर्थ्य तसं पाहिजे. मी तसं कोणत्याच गुरुला नाव ठेवत नाही आहे, पण मी सांगत आहे गुरु हा करणं खूप गरजेचं आहे. आणि मी गुरुमंत्राची एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे. आणि गुरुमंत्रात खरंच खूप मोठी शक्ती असते. आणि मी मागे आम्ही आता अनुभव तर अपलोड केला आहे. आता अनुभव कधी येईल तर ते नाही सांगता येत. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम पण येतात, त्याच्यामुळं आता तो कधी येईल सांगता येत नाही. उद्या सकाळपर्यंत येईल, नाही तर मागच्या वेळेस पण मी अनुभव शेअर केला आणि तो मध्येच अडकला. दुसरा अनुभव शेअर केला आणि त्यावेळेस ते दोन्ही अनुभव सोबतच अपलोड झाले. तसं झालं. आणि आता महाराजांची इच्छा. पण मी जो अनुभव शेअर केला तेव्हा एका ताईंचा मला कॉल आला की मी खूप निराश झाले होते, मी खूप हताश झाले होते. आणि तुझा तो अनुभव ऐकून मला खरंच महाराजांवर म्हणजे मला असं एक प्रोत्साहन मिळालं आणि महाराजांबद्दल विश्वास वाढला की नाही, आता तुझ्या बाबतीत महाराजांनी एवढं काही केलं तर माझ्या पण करतील. म्हणून मी खूप